इथला भूमिपुत्र आहे. ह्या कंपनीला जेव्हा आग लागली ना 3 वेळा, माझं गाव 5-5 किलोमीटर आम्हाला एक नेऊन ठेवावं लागलं. इथे इतके स्फोटक तुमचे केमिकल आहे, टँक आहे. म्हणजे आम्ही आमच्या गावांनी भूमिपुत्रांनी जीव मुठीत घेऊन इथं थांबायचं. तुम्ही बाहेरून येऊन आमच्या इथं राज्य करायचं आणि मनमानी करायची. आज नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमलाय तुम्ही तिथं, हां, आणि त्याचे माणसं भरले आता तुम्ही 14-15. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये माणसं भरायला, कामं करायला काम आहे तुमच्याकडे. म्हणजे ही दादागिरी करताय तुम्ही. म्हणजे आमच्या जमिनी इथे स्वस्तात घेऊन. आणि ऐका, अजून तुमच्या कंपनीच्या, मग मला तुमच्या कंपनीच्या विरोधात मला हे सगळं करायला आक्रमक व्हायला लावू नका. कारण तुम्ही इथून पहिला आमचा रस्ता बंद केलाय वाघोबाई वाटीचा. आमची स्मशानभूमी होती तुमच्या त्या शेवटच्या गेटला गावाकडे जाताना, तिथे तुम्ही कंपाऊंड करून घेतलंय. तुम्ही या मुलांना काय घेणार नाही का कामावर? आता आमच्याकडे काम नाहीये, आता काम नाही. आणि मग आज हे 13-14 मुलं नवीन घेतले, एकावर घेतले. म्हणजे हे मुलं काढून टाकले आणि त्यांना नवीन घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं? तुम्ही मनमानी काय इथं देशाचे काय मालक झाला का? मनमानी करणार? इथं तुम्ही ऑफिसर म्हणून बसले म्हणून तुम्ही काही करणार का? तुम्ही मनमानी करू राहिले. आमच्या तालुक्यात इथं केमिकलचा टँक उभ्या करायच्या, आम्ही आमच्या जीव मुठीत घेऊन राहायचं. आणि तुम्ही तालुक्यातले पोरं आणि तुम्ही त्यांना घालून टाकलं का? तर म्हणे काम नाही. आणि आज 17 पोरं नवीन घेतले. लगेच तुम्ही आले इथं, लगेच तुमचा नातेवाईक घेऊन आले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर इथं. वा, म्हणजे तुम्ही मला खायची, नातेवाईकाला खाऊ घालायची. तुमच्याकडे जर कामच नसतं ना, मग समजलो असतो मी काय बाबांनो काम नाहीये, कंपनीचा स्लॅक आहे, जाऊ द्या. हा सर, तसंच पोझिशन. मग आता तुम्ही नवीन माणसं नाही घेतले का? आज तुम्ही नवीन माणसं घेतले नाही का? आज मला सांगा, विचार आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणला तुम्ही, नवीन कॉन्ट्रॅक्टर आणला साहेब. ऐकून तर घ्या माझं ऐकून. हा, बोला बोला. बरं, ते मुलं घेतले की नाही मला एवढं हो किंवा नाही सांगा, जाऊ द्या. अहो साहेब, ते वेगळ्या कामासाठी घेतलेत आम्ही. हे त्यांचं काम नाही आहे. साहेब काय समजून घ्या ना जरा. काय करता साहेब तुम्ही? बरं, तुम्ही माझ्या गावावर सगळ्यात पहिला अन्याय ऐकून घ्या. 3 गोंदे तुम्हाला, हेच माझं गाव. या माझ्या जमिनी घेतलेल्या आहे तुम्ही, आमच्या जमिनी घेतल्या. या आम्ही विचार करू ना त्याचा. आम्हाला कसला विचार करू? तुम्ही जर लोक डायरेक्ट काढून दिले म्हणजे काय? त्यांना डायरेक्ट हाकलून दिले, यायचं नाही म्हणे, हे नाही. तुम्ही काय करताय त्यांचं मला सांगा. अहो, हाकलून दिलं काय रे? तुम्हाला काय बंद केलं ना तुम्हाला? आणि मग कोण आहे हा? थोडी आहे ना तो इथं कामगार आहे. 8 महिने झाले कामाला येतो इथं. त्याला बंद केलं तुम्ही. काय करता मला सांगा. माझा बघा, मला बाकीचं काही घेणे देणं नाहीये. नाही तर तुम्हाला आता काय सांगायचं, ह्या कंपनीत आम्ही एवढं सहन करतो ना, ती कंपनी काय करते इथं आता इथल्या स्थानिक काही चल्या झपाट्यांना पुढाऱ्यांना हाताशी धरायचं आणि मग वाटेल तशी मनमानी करायची. तुम्हाला सांगतो, माझी स्मशानभूमी आहे गावाची, तिला तुम्ही कंपाऊंड केले. आणि इथून एक रस्ता होता आमचा. तुम्हाला कंपन्यांना तुम्ही एका शेतकऱ्याकडून नाही जमिनी घेतल्या, 100 जणांकडून घेतल्या. मधले जे वाघवाई वाटेचे रस्ते ते कसे काय बंद करता तुम्ही? ते बंद केले. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या, लोकांना रोजगार मिळतोय, आम्ही दुर्लक्ष करतो. आणि तुम्ही आमच्याच स्थानिक भूमिपुत्रांना अन्याय करता. मग आम्ही कसं काय, आम्ही काय करायचं? हां, ठीक आहे साहेब, आम्ही विचार करू. किती वेळ पाहिजे तुम्हाला? बघू ना, तुम्हाला साहेबांशी बोलायला. मला बोला ना, कोणाशी बोलायचं नाही तर अजून तुमच्यावर कोणी असेल मी त्यांना भेटतो. सांगा. चला, तालुक्यातले आदिवासी पोरे साहेब, तुम्ही त्यांच्या भविष्याची खेळताय डायरेक्ट. हां, जर तुमच्याकडे काम नसतं, तुम्ही नवीन पोरं नसते भरले ना साहेब, तुम्ही नवीन कामगार जर भरले नसते तर मी काही बोललो नसतो, म्हटलं असतं नाही आहे काम, समजून घेतलं असतं. पण तुम्ही आज नवीन कॉन्ट्रॅक्टदार नेमला, नवीन कामगार नेमले. म्हणजे आम्ही तुम्ही इथं कोणाला विचारा, कोणत्याही पुढाऱ्याला तुम्ही फोन करा, विचारा विनोद नाटे, मी कुठल्या दलाला करा, कुठल्या कंपनी येत नाही, अजिबात येत नाही. तुमच्या माझ्यासाठी सांगतो, मी कधी आलो नाही. मला, मी इथला ठेकेदार आहे नाही, कोणीच नाही मी. हां, मला कोणी विकतही घेऊ शकत नाही. माझं काम खूप वेगळं आहे महाराष्ट्रावर. मला गरज नाही, मी दलाला करत नाही. तुमच्या कंपनीच्या गेटवर कधी आलो पण नाही. आता मागे तुमचं पेंटिंग करताना तो एक कामगार पडून मेला. तुम्हाला माहिती आहे, जर मग तुम्ही असं करायला लागले ना, मग आम्हाला उतरावं लागतं रिंगणात. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे इथल्या व्यवस्थापना व्हायला पाहिजे होते. हलगर्जीपणामुळे, तुमच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे त्या एका गरीब मजुराचं, फक्त तो UPMPचे भैया होते म्हणून कोणी सिरियस घेतलं नाही. नाही तर त्याचा जीव गेला इथं. काम करताना पडला तो, ते सगळं पडलं त्याच्या डोक्यात, मरून गेला तो. म्हणजे तुम्ही मग आम्हाला हे सगळं करावं लागतं. पण मी काय म्हणतो, ठीक आहे चाललंय, जाऊ द्या, माझ्या गावात, माझ्या तालुक्यात कंपन्या आहे, जाऊ द्या, ठीक आहे, होतात थोडे हे. पण एक लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही ते सगळं लगेच सावरासावर केलं, सगळं हे केलं. साहेब, हे असं करू नका. नाही, माझं नाव यूट्यूबला कुठे सर्च करा, विनोद नाटे म्हणून. मी वाईट करत नाही काही. तुम्हाला जिथं तक्रार करायची, काय करायचं, तुम्ही काही करू शकता, मला काही फरक पडत नाही. मी शहीद व्हायलाच घरातून बाहेर पडतो. समाजसेवा माझी खूप वेगळी. मी भगतसिंग समजतो स्वतःला. हां, त्यामुळे मला अन्याय मी करत नाही कोणावर, मी कोणा होऊ देत नाही. तर मला ह्या माझ्या 6 मुलांचं काय करता मला सांगा.
मी सांगतो सर, आम्हाला वेळ लागेल. किती काय वेळ पाहिजे? आम्हाला असं नाही, वरती मलाही विचारावं लागेल, तुम्ही मला वेळ द्या असं नाही. ठीक आहे, मी उद्या, आज रविवारी, उद्यापासून त्यांना घ्यायची व्यवस्था करा साहेब. माझ्या भूमिपुत्रांना अन्याय करू नका. माझा तालुका आदिवासी तालुका आहे, हे माझ्या पोरांना अन्याय करू नका. शेतकऱ्याची मुले मला पण बरोबर साहेब, ह्या जमिनी आम्ही जेव्हा तुमच्या मालकांनी त्यांनी ज्या जमिनी जेव्हा पहिल्यांदा विकत घेतल्या ना, आम्हाला सांगितलं आम्ही इथं कारखाने उभे करू, तुमच्या मुलांना रोजगार देऊ. कोणाला रोजगार दिला? आम्ही स्वस्तात जमिनी विकल्या तुम्हाला. का विकल्या? का आमच्या पोरांना रोजगार मिळेल. पण नाही मिळाला रोजगार. तुम्ही काय केलं? बाहेरून कॉन्ट्रॅक्टर आणले. आता तुम्ही एक तर स्थानिक पुढाऱ्यांना ठेकेदाऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये ते कमी पडले तर तुम्ही आजवरून विचारे परत दुसरा आणला, विचारे म्हणून एक कॉन्ट्रॅक्टदार. आता त्याचे 17 का 16 मुलं आले आज. हां साहेब, मग मी हे मनमानीनेच होऊ देणार तुम्हाला. मी चला, मला उद्याकडे तुम्ही मला कळवा. माझा नंबर घ्या, 98 90 97 90 97. विनोद नाटे, भूमिपुत्र फाउंडेशन.